हॅलो स्टुडंट्स, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा पार्ट नंबर 3 आणि या भागामध्ये आपण काय बघायचंय? नेक्स्ट पार्ट, टॉर्क ऑन करंट लूप. करंट लूप म्हणजे रेक्टँग्युलर लूप. रेक्टँग्युलर वायरचा एक लूप केलेला आहे आणि त्याच्यावरती किती टॉर्क ऍक्ट होतो व्हेन इट इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अशा पद्धतीची ही डायग्रॅम आहे आणि ह्या डायग्रॅम मध्ये आपण टॉर्कचं एक्सप्रेशन किंवा टॉर्क म्हणजे काय किंवा कसा ऍक्ट होतो हे काढायचंय. सो टॉर्क प्रोड्युसेस रोटेशनल मोशन हे माहिती आहे आपल्याला. टॉर्क हा रोटेशनल मोशन, बॉडीची रोटेशनल मोशन तयार करतो. आणि टॉर्क साठी काय काय रिक्वायरमेंट आहेत तर 2 इक्वल अपोजिट फोर्सेस आणि ते नॉन कोलिनियर म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्ट झाले पाहिजेत की ज्यांची लाईन ऑफ ऍक्शन ही सेम नसणार आहे. 2 इक्वल अपोजिट नॉन कोलिनियर फोर्सेस आर रिक्वायर्ड म्हणजे ते कपल तयार करतात आणि कपल पासून आपण टॉर्क मेजर करू शकतो. आता इथे ऍडजस्टमेंट दाखवलेले नॉर्थ आणि साऊथ मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, बी इज मॅग्नेटिक फील्ड, आणि रेक्टँग्युलर कॉईल ठेवलेली आहे आणि या कॉईल मधनं काय केलेलं आहे, करंट पास केलेला आहे. तर कॉईल ABCD आणि करंट हा कशा पद्धतीने दाखवलेला आहे ते इथं तुम्हाला दाखवलेला दिसतोय. सो करंट फ्लोज लाईक दिस. बाकी सेल वगैरे किंवा बॅटरी कनेक्शन्स काढलेले नाहीयेत. आणि याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा. A rectangular coil ABCD is placed in uniform magnetic field B carrying current. The segment AB and CD, AB आणि CD हे सेगमेंट कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. B ला परपेंडिक्युलर, B ची डिरेक्शन अशी आहे आणि हे परपेंडिक्युलर आहेत. आणि BC आणि AD काय असणार आहेत, AD आणि BC पॅरलल, AD पॅरलल आणि BC अँटी पॅरलल. आणि हे दोन काय असणार आहेत, AB आणि CD परपेंडिक्युलर. मग असे जर करंट्स असतील की पॅरलल टू फील्ड आहेत आणि अँटी पॅरलल टू फील्ड आहेत आणि परपेंडिक्युलर टू फील्ड, तर त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होणार हे तुम्हाला काढलं पाहिजे, किती मॅग्नेटिक फोर्स. तर हे आपण आता बघूया पुढचं. तर मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला. आता AB आणि CD विल एक्सपिरियन्स मॅग्नेटिक फोर्स, ज्याला आपण FM सिम्बॉल वापरतो. तर हा आपण पूर्वीच फॉर्म्युला बघितलेला आहे, IL क्रॉस B. L इज अ वेक्टर, लेंथ वेक्टर म्हणतो, आणि B इज मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. तर डिरेक्शन ऑफ FM इज गिवन बाय राईट हँड रूल, आणि हा राईट हँड इथं दाखवलेला आहे आणि त्याचे 3 फिंगर्स काय काय दाखवतात बघा. हे जे मिडल फिंगर आहे, हे मिडल फिंगर हा राईट हँड आहे. दिस इज राईट हँड रूल. आणि याच्याबरोबर रिव्हर्स फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल पण आहे आणि त्या लेफ्ट हँड रूलला फक्त डिरेक्शन ह्या कोणकोणत्या टर्म्सच्या आहेत त्याचं फक्त डिफरन्स आहे. सो दिस इज राईट हँड रूल. राईट हँड हा राईट हँड आहे, त्यातलं मिडल फिंगर हे मिडल फिंगर आहे. मिडल फिंगर शोज डिरेक्शन ऑफ, मिडल फिंगर शोज डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर हे आहे ते 4 फिंगर आहे, इट इज 4 फिंगर शोज डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि F हा फोर्स दाखवतो, म्हणजे थंब हा फोर्स दाखवतो. दिस इज थंब. आता फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल मध्ये मात्र इथं रिव्हर्स आहे. 4 फिंगर B दाखवतं लेफ्ट हँड रूल, त्याने सुद्धा हा फोर्स काढता येतो आणि मिडल फिंगर दाखवतो करंट. पण आपण इथं राईट हँड रूल वापरलेला आहे. सो दीज आर दी फर्स्ट 3 फिंगर्स. मिडल B दाखवणार आहे, 4 फिंगर I दाखवणार आहे, थंब F दाखवणार. आता या ठिकाणी अँटी पॅरलल आणि पॅरलल जे असतील साइड, पॅरलल आणि अँटी पॅरलल, म्हणजे मग अशा डायग्राम मध्ये ही साइड आणि BC ही साइड, अँटी पॅरलल पॅरलल, त्यामुळे L क्रॉस B, LB साइन थिटा 0 आणि 180 ला काय येणार, 0. फक्त या दोघांवरतीच फोर्स ऍक्ट होणार. इथला फोर्स 0, इथला फोर्स 0. सो बाय रूल दिस इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. हा परपेंडिक्युलरच आहे पण तो 3 डायमेन्शन असल्यामुळे असा दाखवलेला आहे. आणि हा रिव्हर्स डिरेक्शन. दोन्ही इक्वल अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऍट 2 डिफरंट पॉइंट्स. डिफरंट पॉइंटला ऍक्ट होत असले तरी त्यांची लाईन ऑफ ऍक्शन वेगवेगळी आहे. याची ही लाईन ऑफ ऍक्शन, याची ही लाईन ऑफ ऍक्शन. त्यामुळे नेट फोर्स काय झाला, नेट फोर्स 0. नेट फोर्स 0 होतो कारण हा इक्वल आणि हा सुद्धा इक्वल आणि अपोजिट आहे.
इथं तर झिरोच ऍक्ट होत आहेत. परंतु जरी नेट फोर्स झिरो असला तरी नेट टॉर्क झिरो नाहीये. म्हणजे हे दोन फोर्सेस नेट व्हॅल्यू झिरो आली, पण टॉर्क मात्र यांच्यापासून तयार होतं आणि टॉर्कमुळे ही कॉईल रोटेट होते. सो फोर्सेस फॉर्म कपल, म्हणजे हे फोर्सेस काय तयार करतात, कपल तयार करतात. अँड कॉईल रोटेट्स अबाउट इट्स ऍक्सिस. कॉईल ही रोटेट होते. आता रोटेशनची डिरेक्शन पण तुम्हाला दाखवता येईल. कॉईल रोटेट लाईक दिस. अशा पद्धतीने कॉईल रोटेट होणार. आणि हेच प्रिन्सिपल ऑफ मोटर, ज्या वेळेला मोटर फिरते कंटिन्युअसली रोटेशन मध्ये येते तेव्हा हे प्रिन्सिपल ऍक्ट होतं. म्हणजे अशा प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात. त्यावरती तुम्हाला क्वेश्चन जो विचारलं जाईल, म्हणजे हे सगळं आपण डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर राईट हँड रूल. तुम्हाला राईट हँड काढायची गरज नाहीये, फक्त तुम्ही फिंगर्स सांगायचे आहेत कोणकोणते आहेत. ही डायग्राम काढायला लागत नाही. पण थंब काय दाखवतो, फोर्स. फोरफिंगर डिनोट्स इलेक्ट्रिक करंट, मिडल फिंगर डिनोट्स मॅग्नेटिक फील्ड. हे फक्त लिहायचं आहे, याची कोणतीही डायग्राम काढायची नाही. डायग्राम ह्या महत्वाच्या आहेत, ह्या डायग्राम महत्वाच्या आहेत किंवा ही डायग्राम महत्वाची आहे. तर यावरती क्वेश्चन काय येऊ शकतो, प्रिन्सिपल ऑफ मोटर याची ऍक्शन म्हणजे कशी होते, रोटेशन कसं होतंय, किंवा एक्सप्लेन रोटेशन ऑफ कॉईल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, असा एक क्वेश्चन येऊ शकतो. आणि पुढचा एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डेरिव्हेशन. डेरिव्हेशन ऑफ टॉर्क हा मात्र क्वेश्चन हा 3 मार्कला. इथं तुम्हाला ऑप्टेन अँड एक्सप्रेशन किंवा डिराईव्ह अँड एक्सप्रेशन अशा पद्धतीचा येईल. त्यावेळेला पहिलं लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही इथनं स्टार्ट करायचंय. आणि इथं काय लिहिलेलं आहे बघा, कन्सिडर द रेक्टँग्युलर कॉईल इज इन द सिच्युएशन एज शोन इन फिगर. आता ही रेक्टँग्युलर कॉईल ही काय ठेवलेली आहे, इन्क्लाइन ठेवलेली आहे, तिरकी ठेवलेली. तर यामध्ये ह्या रेक्टँग्युलर कॉईलला एरिया वेक्टर हा परपेंडिक्युलर काढतो नेहमी कॉईलच्या ह्या प्लेनला परपेंडिक्युलर, आणि तो दाखवलेला आहे नॉर्मल वेक्टर. N stands for normal and this is unit vector. So this shows only direction of orientation of this coil. कॉईल कशी ठेवलेली आहे समजतं. कॉईल ही अशा पद्धतीने ठेवली आहे की याला जो नॉर्मल आहे तो थीटा अँगल या बी शी थीटा अँगल करतो. सो वेक्टर इज बी, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. दिस इज मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. या वेक्टरला हा थीटा अँगल करतो. तर तुम्ही डायग्राम ही काढायची आणि याच्या लेन्स काय काय दाखवायचे आहेत बघा, L1, DC आणि AB, आणि बाकीच्या दोन आहेत त्याच्या लेंथ आहेत L2 लेंथ. आणि डायग्राम मध्ये हा अँगल दाखवा. त्यानंतर राहिलेला अँगल जो आहे तो 90 मायनस थीटा दाखवा. त्यानंतर B दाखवायचं आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. करंट्स दाखवायचे आहेत. अशा पद्धतीने ही डायग्राम काढायची आणि बाजूला एक्सप्लेनेशन लिहायचं. तर हे एक्सप्लेनेशन बघा काय काय. सो दिस युनिट वेक्टर N वरती कॅप काढलेले आहे. नॉर्मल टू द प्लेन ऑफ कॉईल मेक्स अन अँगल थीटा विथ बी. इथं थीटा दाखवलेला आहे, बी शी केलेला अँगल थीटा. लेट अस फाइंड मॅग्नेटिक फोर्स ऑन ईच साइड ऑफ द कॉईल. प्रत्येक साइडला आपण मॅग्नेटिक फोर्स काढणार आहे. तर यातल्या साइड कोणत्या कन्सिडर केलेल्या आहेत, फोर्स ऑन BC, फोर्स ऑन DA. BC आणि DA वरती फोर्स. तर फॉर्म्युला नेहमीचाच येणार आहे IL क्रॉस B, आणि हा सोडवलेला आहे IL2B. आता इथे L2 आहे, सो L2B साइन थीटाच्या ऐवजी हा अँगल येणार, कारण करंट आणि यामधला अँगल 90 मायनस थीटा. आणि तसंच यावरती येणार आहे, फक्त करंट इथं रिव्हर्स डिरेक्शनने आहे. इथं B to C आहे, इथं D to A. तेच इक्वेशन खाली लिहिलेलं आहे बघा. F2 यावरती ऍक्ट होणारा IL2 सेम करंट आहे B साइन 90 मायनस थीटा. आता हे दोन्ही एकाच लाईनला ऍक्ट होतात, हे दोन्ही एकाच लाईनला ऍक्ट होणार आहेत. म्हणून काय लिहिलेलं आहे बघा, दोघांच्या डिरेक्शन अपोजिट असणार. अपोजिट का असणार, कारण डिरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स झालेली आहे, म्हणून फोर्सची डिरेक्शन अपोजिट असणार. सो F1 इक्वल टू F2 मायनस F2 अँड कोलिनियर हेन्स कॅन्सल इच अदर. म्हणजे त्यांच्या लाईन ऑफ ऍक्शन काय असणार, एकाच लाईनला. म्हणजे इथे जर हा जर F इकडे असेल या ठिकाणी, तर त्याच लाईनला हा दुसरा इथं असणार आहे.
तर हे सुद्धा दाखवायची गरज नाही, फक्त हे तुम्ही लिहायचंय. एकाच लाईन वरती त्यांचे लाईन ऑफ ऍक्शन आहे. सो दे कॅन्सल इच अदर. सो दे कॅन्सल इच अदर. आता हे दोन्ही कॅन्सल झाले. आता राहिलेल्या साइड्स, आता आपण राहिलेल्या साइडवरचे फोर्सेस कसे दाखवलेत बघा. आता AB राहिलेली आहे आणि CD राहिलेली आहे. तर बाजूला इथे ही डायग्रॅम काढून दाखवलेली आहे. ही डायग्रॅम दाखवलेली आहे. त्यामध्ये ही बाजू म्हणजे ही दाखवलेली आहे, हा पॉइंट घेतलेला आहे आणि C हा पॉइंट आहे. आता इथं फोर्सेस कसे ऍक्ट होतात बघा. त्याला नाव दिलेले आहेत F3 आणि F4. आता यांचे फॉर्म्युले, हे फॉर्म्युले कोणते आहेत बघा. फोर्स ऑन AB F3 I L1 साइड L1 आले, B sin 90 डिग्री. इथं काय होणार आहे, हा परपेंडिक्युलर असणार आहे. दिस इज परपेंडिक्युलर. त्यामुळे IL1 B sin 90 येणार. 90 मायनस थिटा येणार नाही, कारण ही परपेंडिक्युलर ऍक्ट होणार. ही व्हॅल्यू जी करंटची आहे, हा जो करंट दाखवलेला आहे, current in this direction and current in this direction, they are perpendicular to magnetic field. B ला perpendicular आहे, म्हणून 90 minus theta येणार नाही, तर 90 येणार. So the equation is IL1B sin 90 म्हणजे IL1B. तुम्ही डायरेक्ट हे इक्वेशन लिहू शकता. आणि CD वरती पण काय येणार आहे, सेम येणार आहे. मॅग्निट्यूड सेमच राहणार आहे, पण डिरेक्शन बदलणार. कारण डिरेक्शन का बदलणार, तर रिव्हर्स आहे म्हणून. हा रिव्हर्स करंट आहे. दिस करंट इज रिव्हर्स, म्हणून डिरेक्शन ही अपोजिट असणार, व्हॅल्यूज सेम असणार. सो हिअर F3 इक्वल टू मायनस F4 हे वेक्टर मध्ये लिहायचंय. अँड नॉन कोलिनियर म्हणजे एका लाईनला नाही आहेत. हेन्स दिस फोर्सेस प्रोड्यूस टॉर्क. हे फोर्सेस टॉर्क तयार करतात. मग टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1 फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्सेस. टू फोर्सेस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढतात बघा. तर हा फोर्स आहे आणि हा फोर्स आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स यांच्या मधलं येणार आहे, यांच्या इन बिटवीन. म्हणजे ही लाईन, मी फक्त इथं दाखवते तुम्हाला, ही लाईन आणि ही लाईन, दिस लाईन आणि दिस लाईन, F3 ची लाईन आणि F4 ची लाईन, या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग तुम्ही समजा एवढंच जर डिस्टन्स काढलं दोघांच्या सेंटर पर्यंत, एवढंच, तर पूर्ण डिस्टन्स काय मिळणार, डबल मिळणार. आता हे डिस्टन्स इथं जे दाखवलेलं आहे, हे डिस्टन्स कोणतं आहे बघा. हे डिस्टन्स जे आहे, अँगल मिळाला हा थीटा, कारण हा 90 मायनस थीटा, हा 90 मायनस थीटा, हे दोन 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा, हा राईट अँगल ट्रायंगल, 90 हा थीटा होणार. तर साइन थीटा जर घेतला तर समोरची बाजू अपॉन दिस साइड. आता ही पूर्ण L2 आहे, म्हणजे ही काय असणार आहे, अर्धीच असणार आहे, L2 अपॉन 2. सो दिस साइड इज L2/2 साइन थीटा. कारण साइन थीटा बरोबर ही बाजू अपॉन ही बाजू, ही जी बाजू काढायची आहे त्याला याने मल्टिप्लाय करायचंय साइन थीटाला. सो L2/2 साइन थीटा, आणि इथं पण तेवढीच असणार आहे. मग आपण हे डायरेक्ट इक्वेशन लिहू शकतो. सो डिस्टन्स बिटवीन F3 and F4 फ्रॉम फिगर 2, म्हणजे जी आता आपण फिगर बघितली ती, फ्रॉम फिगर 2, L2/2 sin theta plus L2/2 sin theta, इट इज L2 sin theta. आता ही व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची. सो द टॉर्क इक्वल टू वन फोर्स म्हणजे यामधला IL1B इंटू L2 साइन थीटा. हीच रिअरेंज करून इथं लिहिलेलं आहे, IL1 L2 B साइन थीटा. आता L1 आणि L2 चा प्रॉडक्ट म्हणजे काय मिळणार बघा. L1 आणि L2 चा प्रॉडक्ट म्हणजे एरिया, ह्या रेक्टँगलचा एरिया. सो दिस इज
एरिया. आता हा एरिया जर इथं लिहिला तर टॉर्कचा फॉर्म्युला काय होणार? IAB sin थिटा. आता ही एकच कॉइलची टर्न दाखवलेली आहे, म्हणजे एकच कॉइल अशी दाखवलेली आहे. पण समजा हे बंडल असेल, इफ इट कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ टर्न्स, असे टर्न्स असतील n नंबर ऑफ टर्न्स, तर तुम्हाला n ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इफ द कॉइल इज मेड अप ऑफ n number of turns, then torque is equal to NIAB sin theta. आणखी याचा एक फॉर्म, आता इथपर्यंत डेरिव्हेशन कम्प्लीट आहे हे, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क. पण हेच डेरिव्हेशन आणखी एका फॉर्म मध्ये असं लिहिता येतं, N I into A is magnetic moment B sin theta. So this is actually हे म्यू बी साइन थिटा. म्यू बी साइन थिटा म्हणजे काय लिहिलेलं आहे बघा, NIA च्या ऐवजी म्यू लिहिलेलं आहे. NIA इक्वल टू म्यू, म्यू दॅट इज मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द कॉइल, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉइल having n turns. तर म्यू ही मॅग्नेटिक मोमेंट आहे आणि म्यू ही वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज वेक्टर क्वांटिटी. म्हणजे म्यू बी साइन थिटा आलं. म्यू बी साइन थिटा हेच वेक्टर मध्ये कसं लिहिलं जाईल बघा, टॉर्क वेक्टर, इट इज वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे लागणार आहे, म्हणून ह्या फॉर्म मध्ये काढून दिलं हे. हा फॉर्म तुम्हाला पुढच्या आर्टिकल मध्ये लागणार आहे. काय काय केलंय बघा, NIA च्या ऐवजी म्यू लेटर वापरले, कारण हा फॉर्म्युलाच आहे. आपल्याला सिंगल टर्नचा फॉर्म्युला झालेला आहे, I into A is magnetic moment, NIA नंबर ऑफ टर्न्स, इट इज ऑल्सो मॅग्नेटिक मोमेंट, या लेटरने दाखवलेलं आहे. आपण M लेटर वापरलेलं होतं 11th मध्ये. M is equal to IA, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सिंगल टर्न. तर M च्या ऐवजी म्यू वापरले कारण N ने मल्टिप्लाय केलं. सो हिअर म्यू क्रॉस बी मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर यांचा क्रॉस प्रॉडक्ट किंवा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे टॉर्क. हे इक्वेशन लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क तुम्ही इथपर्यंत लिहिलं तरी चालतंय. So this is most popular equation. This is a famous equation.